नमस्कार मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरी मनी प्लांट हे रोप असतेच. हे रोप घरची शोभा तर वाढवतेच, पण वास्तुशास्त्रानुसार ते आपल्या आयुष्यात सुख आणि समृद्धीसुद्धा आणू शकते. पण तुम्हाला माहिती आहे का की मनी प्लांटचे काही छोटे आणि सोपे उपाय केल्यास आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मनी प्लांटचे 5 अत्यंत प्रभावशाली उपाय जे तुमचं नशीब बदलू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे कुंडीत नाणे ठेवणे. मनी प्लांटच्या कुंडीतील मातीमध्ये एक नाणे दाबून ठेवावे. तुम्ही कोणतेही चलन किंवा जुने नाणे वापरू शकता. वास्तुशास्त्रानुसार हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा नेहमी घरात राहते आणि संपत्तीमध्ये वृद्धी होते. हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते नाणे मातीत पूर्णपणे झाकलेले असावे. दुसरा उपाय आहे लाल धागा किंवा रिबीन बांधणे. मनी प्लांटच्या मुख्य खोडाला किंवा कुंडीला लाल रंगाचा धागा किंवा लाल रिबीन बांधावी. वास्तुशास्त्रामध्ये लाल रंगाला ऊर्जेचे किंवा सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. मनी प्लांटला लाल धागा बांधल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात. हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करणे अधिक शुभ मानले जाते. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे स्वच्छता आणि रोपाची योग्य काळजी. मनी प्लांटच्या बाबतीत 2 गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे. पहिली म्हणजे दिशा. मनी प्लांट कधीही ईशान्य म्हणजेच नॉर्थ ईस्ट दिशेला ठेवू नका. ईशान्य दिशा ही संपत्तीच्या दृष्टीने या रोपासाठी अशुभ मानली जाते. मनी प्लांट ठेवण्यासाठी आग्नेय म्हणजेच साऊथ ईस्ट दिशा सर्वात उत्तम मानली जाते. सुकलेली पाने. हे रोप कधीही सुकू देऊ नका. झाडावर जर एखादे पान पिवळे पडले किंवा सुकले तर ते लगेच काढून टाकावे. सुकलेली पाने नकारात्मकतेचे प्रतीक मानली जातात, ज्यामुळे आर्थिक हानी होऊ शकते. चौथा उपाय दुधाचा उपाय. मनी प्लांटला पाणी घालताना त्यात 2 थेंब कच्चे दूध मिसळावे आणि नंतर ते पाणी रोपाला घालावे. ज्योतिषशास्त्रानुसार दूध हे चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. मनी प्लांटला दूध मिश्रित पाणी घातल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो आणि कुंडलीतील आर्थिक दोष दूर होऊन धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. हा उपाय तुम्ही दर शुक्रवारी करू शकता. पाचवा आणि अंतिम नियम म्हणजे इतर रोपांची निवड. मनी प्लांटसोबत किंवा त्याच्या अगदी जवळ कधीही काटेरी झाडे उदाहरणार्थ कॅक्टस किंवा बोन्साय लावू नका. काटेरी वनस्पती घरात नकारात्मक ऊर्जा आणि वाद निर्माण करतात. मनी प्लांटच्या शेजारी नेहमी शांत आणि सुंदर दिसणारी हिरवीगार रोपेच असावीत, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते. तर मित्रांनो, वास्तुशास्त्राचे हे छोटेसे नियम पाळून तुम्ही तुमच्या घरातील आर्थिक स्थिती सुधारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियाशी आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.